Okay. Hello students. Today we are going to learn equation lesson. Equation is very basic topic for 8th standard, 9th and 10th also. This is from 6th standard. Equation we had learned from 6th standard. आपण 6वी पासून इक्वेशन शिकतोय. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये इक्वेशनचा अर्थ तुम्हाला कळला पाहिजे आधी, जो की तुम्हाला 6th स्टँडर्ड मध्ये ऑलरेडी एक्सप्लेन केलेला आहे. नेमकं काय अर्थ होतो त्याचा मी एक्सप्लेन करते. ओके. इक्वेशन मीन्स इफ यू हॅव टू साइड्स LHS अँड RHS. आपल्याकडे दोन साइड आहेत समजा LHS आणि RHS. तेव्हा ह्याच्यामध्ये जे काही तुम्ही सॉल्व्ह करताय ते इक्वल टू RHS असेल. समजतंय? जे काही सिम्प्लिफिकेशन LHS चा असेल इज इक्वल्स टू RHS. एक्झाम्पल बघा. 2 into 3 it's 6. Okay. And 30 divided by 5 ह्याचा पण आन्सर काय होतं 6. मग अशा वेळी मी म्हणू शकते का की 2 into 3 equals to 30 divided 5. बोलू शकते? बिनधास्त बोलू शकते. का बरं? कारण की 3 2 जा 6च येणार आहे आणि 30 डिवायडेड बाय 5 पण 6च येणार आहे. याचा अर्थ कळतोय की दोन्ही साइड आफ्टर सिम्प्लिफिकेशन तुमच्या सेम येणार आहेत. म्हणजेच गिवन एक्सप्रेशन, गिवन रायटिंग स्टाईल इज युअर इक्वेशन. ह्या फ्रेमिंगला काय म्हणणार आहे आपण? इक्वेशन म्हणणार आहे. इक्वेशनचा अर्थ कळाला? ओके. ओके. आता आपण टाइप्स ऑफ इक्वेशन बघणार आहे आणि हे टाइप्स ऑफ इक्वेशन टोटली डिपेंड्स ऑन युअर डिग्री ऑफ इक्वेशन. डिग्री ऑफ इक्वेशन म्हणजे काय? डिग्री मीन्स व्हॉट? डिग्री मीन्स हायेस्ट पॉवर. डिग्री मीन्स हायेस्ट पॉवर. ओके. आता हे पॉवर म्हणजे काय ते पण माहिती असलं पाहिजे. पॉवर म्हणजे इक्वेशन मध्ये दिलेल्या व्हेरिएबल्सवर जे काही नंबर लिहिलेला असतो त्याला आपण पॉवर्स म्हणतो. एक्झाम्पल x raised to y. So y is your power and x is your base. जो पॉवर आहे त्याला एक्सपोनंट सुद्धा म्हटलं जातं. एक्सपोनंट किंवा इंडेक्स पण म्हटलं जातं. ठीक आहे. हे वेगवेगळी नावं आहेत त्याची. सो पॉवर कळालं तुम्हाला काय असते? ओके. ठीक आहे. आता ह्याच्या बेसवर कसे कसे टाइप्स होतात ते एक्सप्लेन करते मी तुम्हाला. ओके. आपण टाइप्स ऑफ इक्वेशन बघत होतो. टाइप्स ऑफ इक्वेशन जे कशाच्या बेस वर होते? डिग्रीच्या बेसवर. जर समजा तुमची डिग्री 1 असेल तर त्या इक्वेशनला काय म्हणायचंय आपण? लिनियर इक्वेशन. काय म्हणणार? लिनियर इक्वेशन. आणि डिग्री 2 असेल तर त्याला म्हणणार क्वाड्रॅटिक इक्वेशन. क्वाड्रॅटिक इक्वेशन. आणि समजा डिग्री 3 असेल तर त्याला काय म्हणणार? क्यूबिक. जे की तुम्हाला 10th पर्यंत तरी अजिबात नाहीये. आणि 4 जर डिग्री असेल तर त्याला म्हणायचं बाय क्वाड्रॅटिक. हे नाहीच आहे तुम्हाला तरी पण मी एक्स्ट्रा नॉलेज म्हणून लिहून देते फक्त. ओके. एनी डाऊट? इथपर्यंत काही डाऊट नाहीये ना? आता नीट लक्षात द्या. काही एक्झाम्पल्स देते आता मी तुम्हाला. ax plus b equals to 0. इथे x ची पॉवर काय आहे? इफ देर इज नो एनी पॉवर देन देर इज ऑलवेज 1. सो इट्स युअर लिनियर इक्वेशन. व्हेरिएबल कोणता आहे याच्यामध्ये? x. x ची पॉवर 1 म्हणून हे कोणता झाला? लिनियर इक्वेशन. ओके. क्वाड्रॅटिक इक्वेशन बघा. ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इक्वल्स टू 0. इथे पॉवर किती आहे x ची? हायेस्ट पॉवर किती आहे? 2. इथे 1 आहे आणि 2. हायेस्ट किती? 2. म्हणून हे पण कोणतं झालं? हे झालं क्वाड्रॅटिक इक्वेशन. आणि समजा पॉवर 3 असेल. पॉवर किती असेल? 3. तर ते इक्वेशन काय होणार तुमचं? क्यूबिक इक्वेशन. समजतंय? आणि पॉवर 4 असेल तर
If your power is 4, then your equation will be, tell me, your equation will be biquadratic. इथे x ची हायेस्ट पॉवर 4, सो इट्स बायक्वाड्रॅटिक इक्वेशन. क्लिअर? आता डिग्रीचा अर्थ जर कळत नसेल तर मी थोडक्यात एक्सप्लेन करते. ही डिग्री जी आहे हायेस्ट पॉवर आहे. डिग्री मीन्स व्हॉट? हायेस्ट पॉवर. हायेस्ट पॉवर म्हणजे काय बघा, जर एखाद्या दिलेल्या इक्वेशन मध्ये एखादं एक्झाम्पल घेते, 2x² + 3x + 2 = 0 असं असेल तर इथे पॉवर काय काय आहेत? व्हेरिएबल्सच्या पॉवर ही व्हेरिएबल्सची चेक करायची असते. ते एक महत्वाचं सांगते. पॉवर तुम्ही नंबर्सचे नाही कन्सिडर करू शकत. ओके, तर व्हेरिएबल्सची पॉवर इथे 2 आहे. इथे हायेस्ट पॉवर ऑफ व्हेरिएबल लिहिते, वाटलं असतं लक्षात येईल तुम्हाला. ओके, इथे 2 आहे आणि 1 आहे. दोन्हीपैकी हायेस्ट किती आहे? 2. दॅट्स वाय हायेस्ट पॉवर मीन्स युअर डिग्री विल बी 2. समजतंय? सोपं आहे. ओके, डन. ओके, इक्वेशन मध्ये मी तुम्हाला व्हॉट इज व्हेरिएबल, व्हॉट इज कोएफिशियंट अँड व्हॉट इज कॉन्स्टंट, या तिन्ही गोष्टी एक्सप्लेन करणार आहे. व्यवस्थित लक्ष द्या. समजा तुमच्याकडे 2x² + bx + 4x + 2 = 0. 2 किंवा इथे आपण 8 घेऊ. हे एक इक्वेशन आहे. कुठल्या टाईपचं इक्वेशन आहे काही माहिती नाही आपल्याला, ठीक आहे, पण एक इक्वेशन आहे. ह्या इक्वेशनच्या बेसवर ओके, व्हेरिएबल्सचा अर्थ तुम्हाला सांगते. व्हेरिएबल्स जे असतात ते तुमच्या अल्फाबेट्स असतात. काय असतात? अल्फाबेट्स असतात. ठीक आहे, जे तुमचे A to Z यूज केले जातात. ते स्मॉल असतील किंवा कॅपिटल असतील. कोएफिशियंट म्हटलं की ते तुमचे नंबर्स असतात. काय असतात? नंबर्स म्हणा किंवा डिजिट्स म्हणा. ठीक आहे, डिजिट्स असतात जे कोण असतात? व्हेरिएबल सोबत अवेलेबल असतात. ओके, डिजिट्स विथ व्हेरिएबल्स, हे मात्र खूप महत्वाचं आहे. विथ व्हेरिएबल्स म्हणणं. कॉन्स्टंट मीन्स ओनली डिजिट्स विदाउट एनी व्हेरिएबल. ओके, कुठलाच व्हेरिएबल नसतो त्याच्यामध्ये, त्याला आपण काय म्हणतो? कॉन्स्टंट. आता एक एक्झाम्पल घेतलंय मी इथे एक्सप्लेन करते तुम्हाला. 2 काय आहे? 2 इज द 2x² एका व्हेरिएबल सोबत आलाय ना, अल्फाबेटिक लेटर सोबत आलाय. तर ह्या 2 ला म्हणायचा कोएफिशियंट ऑफ व्हॉट? कोएफिशियंट ऑफ व्हेरिएबल x². समजतंय? आणि इथे 4 काय आहे? 4 इज द कोएफिशियंट ऑफ व्हेरिएबल x. समजतंय? आणि x² काय आहे? x² इज द व्हेरिएबल ऑफ 2. हे खूप महत्वाचा टॉपिक आहे, त्यामुळे प्लीज लक्ष द्या. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर तुम्हाला हा इक्वेशनचा टॉपिक कळत असेल तर आणि तरच तुम्हाला लिनियर इक्वेशन सॉल्व्ह करता येतील. लिनियर इक्वेशन इन 1 व्हेरिएबल 2 व्हेरिएबल सिम्प्लिफाय करता येतील. त्यामुळे हे तुम्हाला आलंच पाहिजे. जर तुम्हाला हेच कळणार नाही तर पुढचं सिम्प्लिफिकेशन येणारच नाहीये. ओके, आणि नंतर x म्हणजेच काय? व्हेरिएबल कुणाचा आहे? हा व्हेरिएबल ऑफ कोएफिशियंट व्हेरिएबल ऑफ कोएफिशियंट 4. व्हेरिएबल ऑफ 4. समजतंय? ओके, अँड 8, व्हॉट इज 8? 8 इज युअर कॉन्स्टंट. 8 काय आहे बरं? कॉन्स्टंट आहे, जो एकटा आलेला आहे. ठीक आहे.